फलकून टाकील सर्जा तुले अडका, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीत मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसं राजकीय वातावरण तापत आहे। राजकीय नेते मंडळींकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। आरोप प्रत्यारोप करताना वादग्रस्त वक्तव्य ही राजकीय मंडळींकडून होत आहेत। रेती माफियांना पक्षात घेतल्याबद्दल पक्षश्रेष्ठींबद्दल उघड नाराजी व्यक्त करत खळबळ उडवून देणारे सावनेरचे भाजपचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख हे पुन्हा एकदा चर्चेत आले। यावेळी निवडणूक प्रचार सभेत बोलताना आशिष देशमुख यांनी विरोधकांना थेट कापून काढण्याची धमकी दिली आहे। या धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात आमदार देशमुख हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, ते गृहमंत्री आहेत, ते नागपूरचे आहेत, त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू असं विरोधकांना उद्देशून ते बोलत आहेत। त्या सर्जाला सांगून द्या, अरे फलकून टाकील सर्जा तुले अडका, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे, जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा। या कळमेश्वराची संस्कृती बिघडवण्याचं काम काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही। इथे चांगले लोक राहतात, चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात। ही संस्कृती, ही प्रेमाची वास्तूक त्यानिमित्त टिकली पाहिजे। देशमुख यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून याचे तीव्र पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी सभेला उपस्थित होते। देशमुख यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही अपलोड केलाय। 2 दिवसांआधी कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती। त्यात काँग्रेस उमेदवाराच्या पतीचं नाव पुढे आलं होतं। त्याला प्रत्युत्तर देताना आमदार देशमुख यांनी ही भाषा वापरली। आता यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आशिष देशमुख यांचा चांगलाच समाचार घेतलाय। आशिष देशमुखापाशी जे काही वैभव आहे ते कोणामुळे आहे? अरे दिलेल्या मिठाला तरी जागा। तुमच्या बापांना हे वैभव प्राप्त करून झालं, मेडिकल कॉलेज मिळालं, मंत्रिपद मिळालं, तुम्हाला ऐश्वर्य मिळालं, हे काँग्रेसची पुण्याई आहे। कापण्याची भाषा सत्तेतील आमदार करतो। अरे लाज वाटायला पाहिजे। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जनता आता तुमच्या पाठीमागे नाही, तुम्हाला पराजय दिसतोय म्हणून कापण्याची भाषा, धमकवण्याची भाषा, अशा पद्धतीने भाषा करणं गृहमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्र्याला, की अशा लोकांना सोबत ठेवू नका। तुम्ही बुडाल आणि हाही बुडेल।